चर्चेच्या पार्श्वभूमीवर इराणचे हल्ले सुरूच। इस्रायल आणि अमेरिकेच्या तळांवर हल्ल्यांची 80वी लाट। ऑपरेशन टू प्रॉमिस 4 अंतर्गत इराणचे हल्ले। इराणनं जारी केले क्षेपणास्त्र हल्ल्यांचे व्हिडिओ। इराणशी चर्चेसाठी अमेरिकेनं पाठवला 15 कलमी मसुदा। इराणचा अणु कार्यक्रम संपवण्याची, हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील कब्जा सोडण्याची अट। कुवेतच्या विमानतळावर ड्रोनच्या हल्ल्यानंतर भीषण आग। ड्रोन हल्ल्यानंतर तेलाच्या टाकीला लागली भीषण आग। 8 मार्च नंतर कुवेतच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुन्हा हल्ला। इस्लामाबादमध्ये होणाऱ्या अमेरिका इराण चर्चेबद्दल शंका। इस्लामाबादमध्ये चर्चा होण्याची शक्यता कमी। ट्रम्प मुनीर यांच्यातील फोनवरील संभाषणानंतर पसरली होती अफवा। नराधम अशोक खरातवर 7वा गुन्हा दाखल। महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर 4 वेळा बलात्कार केल्याचं तक्रारात नमूद। जुलै ते डिसेंबर 2024 दरम्यान वारंवार अत्याचार। अंकशास्त्राचा तज्ञ म्हणून ज्योतिष सांगणारा भोंदू खरात 10वीला गणितामध्ये झाला होता नापास। खरातला मिळाले होते सरासरी 35% गुण। भोंदू अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरावर फडणवीस सरकारची खैरात। 2018 साली मंदिराच्या बांधकामासाठी दिला 1.5 कोटी रुपयांचा निधी। भक्तनिवास, सभामंडप, प्रसाधनगृह, मंदिरासाठी लाइटिंग करून दिली। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस। विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री उत्तर देणार। अजित पवारांच्या अपघाती निधनावरही मुख्यमंत्री बोलणार। उद्या रामनवमीच्या निमित्तानं नागपुरातल्या पोद्दारेश्वर मंदिरात 17,000 नारळांचे आरास। सभामंडप आणि प्रवेशद्वार सजवलं अनोख्या पद्धतीनं। रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा मालक बदलला। आदित्य बिर्ला ग्रुप आणि टाइम्स ऑफ इंडियाकडून आरसीबीची 16,706 कोटी रुपयांना खरेदी। बुलेटिनच्या सुरुवातीलाच अजित पवार अपघात प्रकरणी एक मोठी बातमी आहे। बारामती विमानतळावर अजित पवारांच्या अपघात प्रकरणी कर्नाटकात 0 FIR दाखल झालाय। या प्रकरणी आता 0 FIR नंतर बंगळुरूचे पोलीस महानिरीक्षक P हरिशेखरन यांनी महाराष्ट्र डीजी ऑफिसला एक पत्र लिहिलंय। कर्नाटकात दाखल 0 FIR आता महाराष्ट्र पोलिसांनी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात वर्ग करण्यासाठी हे पत्र पाठवण्यात आलंय। तर रोहित पवारांनी खूप प्रयत्न केलेले होते महाराष्ट्रात FIR दाखल व्हावा यासाठी। वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला तर जाऊन प्रयत्न करत होते, मात्र तो प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर त्यांनी कर्नाटकात तक्रार दाखल केली आणि त्यानंतर कर्नाटकात हा गुन्हा दाखल झालेला आहे। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, नेमकं कर्नाटकाच्या पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांना काय लिहिलेलं आहे पत्र? हे 24 तारखेचं पत्र आहे आता जे समोर आलंय। बेंगलोरमध्ये कर्नाटकातल्या हा गुन्हा दाखल झाला होता। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर या संपूर्ण प्रकरणी अनेक ठिकाणी गुन्हा दाखल होण्यासाठी महाराष्ट्रामध्ये रोहित पवार असतील किंवा त्याचे सहकारी असतील ते प्रयत्न करताना दिसत होते, मात्र महाराष्ट्रामध्ये कुठेही या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाहीये आणि त्यामुळेच आता हा गुन्हा जो आहे हा बेंगलोर इथं दाखल करण्यात आलेला आहे आणि तो 0 ग्राउंडवर गुन्हा दाखल केल्यानंतर आता तो महाराष्ट्र सरकारकडे वर्ग करण्यात आलाय। या संदर्भातलं P हरिशेखरन जे IPS आहेत आणि डायरेक्टर जनरल अँड इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस आहेत कर्नाटकचे, त्यांना हे पत्र आता महाराष्ट्र सरकारच्या डीजी ऑफिसला लिहिलेलं आहे आणि यामध्ये प्रामुख्याने हा गुन्हा बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनला वर्ग करा आणि या संपूर्ण प्रकरणी चौकशी केली गेली पाहिजे अशा पद्धतीचं हे पत्र आता आपल्याला समोर आलेलं दिसत आहे। नक्कीच महाराष्ट्र पोलीस आता या अनुषंगाने काय पाऊल उचलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। निलेश, धन्यवाद या माहितीसाठी। आता बातमी आहे खरातच्या नव्या कारनाम्याची। नाशिकचा भोंदूबाबा खरातचे एक कारनामे सातत्याने उघड होत आहेत। लोकांना अंकशास्त्रात तज्ञ असल्याचा थापा देणारा खरात स्वतः मात्र 10वीत गणितात नापास झाल्याचं उघड झालंय। दुसरीकडे महिलांचं शोषण करणाऱ्या या खरातनं नरबळीही घेतल्याचा दाट संशय आहे। त्या दृष्टीनेही आता तपास सुरू झालाय। खरातनं महिलांना आपलं सावज केलंच, पण त्याचसोबत कॉलेजमध्ये शिकणारी विद्यार्थिनीही त्याची शिकार झाली आहे।
7वा गुन्हा या संदर्भात दाखल झालाय। त्यात खरातनं महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर 4 वेळा बलात्कार केल्याचं समोर आलंय। तर उत्तर महाराष्ट्रातील काही नेत्यांचाही खरातच्या दरबारी राबता असल्याचं उघड झालंय। त्यात एका महिला नेत्याचाही समावेश आहे। तर खरातचे हे आणखी काही मोठे कारनामे समोर येत आहेत। 10वीत तो स्वतः नापास झाला होता आणि अंकशास्त्रात तो तज्ज्ञ असल्याचं सगळ्यांना सांगत होता, थापा मारत होता। कॉलेज विद्यार्थिनीलाही त्याने सोडलेलं नाहीये, तिच्यावरही तिने अत्याचार केलेला आहे आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचा त्याच्या दरबारी राबता असल्याचंही समोर येत आहे। तर याच प्रकरणी आणखी एक मोठा खुलासा झालेला आहे, कारण भोंदू अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिराला 1.5 कोटींचा सरकारी निधी मिळालेला आहे। 2018 मध्ये तत्कालीन देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनं तेव्हा तो निधी दिल्याचं समोर आलंय। निधी दिल्याचा 31 मार्च 2018 रोजीचा GR आता समोर आलाय। तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून हा निधी मंजूर करण्यात आलाय। सार्वजनिक बांधकाम विभागानं या मंदिराचं काम केल्याचंही उघड झालंय। सभा मंडपाचं बांधकाम, पेवर ब्लॉक बसवण्यासाठी हा निधी दिल्याचं समोर आलंय। सरकारच्याच मदतीतून प्रसाधनगृह, चेंजिंग रूम आणि भक्त निवासाचं बांधकाम झाल्याचंही समोर आलंय। मंदिराचं विद्युतीकरण आणि लँडस्केपसाठीही सरकारी निधी मिळाल्याचं समोर आलंय। आपले प्रतिनिधी शुभम बोडके आपल्या सोबत आहे। शुभम, अत्यंत धक्कादायक अशी बातमी समोर येते। तत्कालीन फडणवीस सरकारच्या निधीतूनच या मंदिराचं बांधकाम झाल्याचं समोर आलंय। नक्कीच मध्ये आपण जर बघितलं तर भोंदू अशोक खरातचं जे ईशान्येश्वर मंदिर आहे, जे सिन्नरमधल्या मिरगावी आहे, त्या मंदिराच्या कामासाठी खरं तर सरकारी निधी वापरलेला गेला आहे। 2018 मध्ये चा जो GR आहे त्यावेळी महायुती सरकार होतं। 1.5 कोटींचा निधी पर्यटन विभागाकडनं मंजूर झालेला होता आणि या मंदिराचे आजूबाजूचं सभामंडपाचं काम, फ्लेवर ब्लॉकचं काम असेल किंवा महिला पुरुष प्रसाधनगृह, चेंजिंग रूम जे इतरत्र कामं आहे ते खरं तर या निधीतून केल्याचं समोर आलेलं आहे। आणि हे संपूर्ण काम ज्यावेळी झालेलं होतं ते सार्वजनिक बांधकाम विभागाने हे सगळं काम पूर्ण केल्याची माहिती देखील समोर येते। एकूण जर बघितलं तर 31 मार्च 2018चा हा GR आलेला आहे समोर आणि त्या GR मध्ये आपण जर बघितलं तर मंत्री जयकुमार रावल हे तत्कालीन पर्यटन मंत्री होते, त्यांच्या निधीतून हे काम झालेलं आहे। एकूण जर पाहिलं तर या जयकुमार रावल यांच्या या सगळ्या निधीतून हे काम झाल्यानंतर कुठेतरी सरकारी निधीतून असे वेगवेगळे कामं त्या ठिकाणी झाली असल्याची माहिती ही खरं तर समोर येते। महाविकास आघाडीमध्ये ज्यावेळेस जे पाण्याचा प्रश्न होता त्यावेळी देखील महाविकास सरकारच्या दरम्यान अनेक जे कामं आहेत ते सरकारी निधीतून त्या ठिकाणी झालेले होते आणि आता एक वेगळी त्या ठिकाणी धक्कादायक माहिती समोर येते। तर महायुती सरकारच्या काळामध्ये त्या ठिकाणी जे संपूर्ण मंदिराच्या आजूबाजूचं काम आहे ते सरकारच्या निधीतून तब्बल 1.5 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी झाल्याची माहिती खरं तर समोर येते माधवी। नक्कीच अत्यंत धक्कादायक असं ही सगळी माहिती आहे। आता अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे। शेवटच्या दिवशी विरोधक या मुद्द्यावरून सरकारला घेणार काम आणि सरकारकडून त्याला कसं उत्तर दिलं जातं हे पाहणे महत्त्वाचं असेल। शिवम, धन्यवाद या माहितीसाठी। तर नराधम अशोक खरातवर आणखी एक गंभीर गुन्हा दाखल झालाय। अशोक खरात विरोधात 7वा गुन्हा दाखल झालाय। करिअर घडवण्याचा सल्ला घेण्यासाठी गेलेल्या तरुणीवर अत्याचार केल्याचं या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलंय। नराधम अशोक खरातचे व्हिडिओ डिसेंबरपासूनच बाहेर आले होते अशी माहिती आता समोर येते। अज्ञात नंबरवरून बलात्कार पीडितेला व्हिडिओ कॉल आला होता अशी माहिती दाखल केलेल्या FIR मधून समोर येते। व्हिडिओ AI द्वारे बनवला असावा असाही अंदाज, अशी थाप अशोक खरातनं मारली होती। या व्हिडिओ संदर्भात खरातच्या सांगण्यावरून पीडितेची शिर्डी पोलिसात डिसेंबर 2025ला तक्रार करण्यात आली होती। मार्चमध्ये खरातला अटक झाल्यावर पीडितेकडून बलात्काराची नव्यानं तक्रार दाखल झाली आहे। अशोक खरातनं 4 वेळा बलात्कार केल्याचं या पीडित मुलीनं म्हटलंय। हा सगळा प्रकार घडला तेव्हा पीडित मुलगी कॉलेजमध्ये शिकत होती। अशोक खरातनं 4 वेळा बलात्कार केल्याची तक्रार पीडित मुलीनं केली आहे। तसंच वाच्यता केल्यास दैवी शक्तीनं आईवडिलांना मारून टाकेन अशी धमकी देण्यात आली होती। पीडित मुलगी ही आईवडिलांसह खरातकडे गेली होती। शेतात घर बांधण्यासाठी योग्य जागा सांगा असं म्हणत कुटुंब खरातकडे गेलं होतं। तिसऱ्या भेटीत मुलीनं खरातला कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा अशी विचारणा केली होती। त्यानंतर उपाय सांगण्याच्या बहाण्यानं नराधम खरातनं तिच्यावर जुलै ते डिसेंबर 2024 दरम्यान 4 वेळा बलात्कार केल्याचं या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलंय।
तर अंधश्रद्धेचा खुला बाजार मांडत अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नाशिक सत्र न्यायालयात खरात विरोधात सुनावणी पार पडली आहे. भोंदू खरातनं नरबळी दिल्याचा संशय असल्याचा धक्कादायक युक्तिवाद सरकारी वकिलांनी या सुनावणी दरम्यान केलाय. तसंच खरात स्वतःला सिद्धपुरुष समजायचा असंही वकिलांनी म्हटलंय. खरातच्या ताब्यातून एक काळ्या रंगाची रिव्हॉल्वर आणि 31 जिवंत तसंच 5 वापरलेली काडतुसं जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी वकिलांनी केलेल्या नरबळीच्या दाव्यानं खळबळ उडाली आहे. नरबळी देण्यासाठी किती गोळ्यांचा वापर केला गेला याचा शोध आता पोलीस घेत आहेत. महिलेच्या लैंगिक शोषणावरून सुरू झालेला हा तपास आता थेट नरबळीपर्यंत पोहोचल्यानं मोठी खळबळ निर्माण झाली आहे. तर अंकशास्त्राच्या थापा मारणाऱ्या अशोक खरातचं आता शैक्षणिक वास्तव समोर आलंय. खरात 10वीच्या परीक्षेत गणितात नापास झाला होता अशी माहिती समोर येते. 10वीत गणितात त्याला केवळ 28 मार्क होते. इतर विषयातही तो काठावरच पास झालाय. 10वीत त्याची एकूण टक्केवारी सरासरी 35% होती. एवढंच नाही तर त्याचं खरं नाव लक्ष्मण असल्याचंही समोर आलंय. ते त्यानं बदललं आणि अशोक कुमार असं करून घेतलं. सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडीमध्ये खरातचं शिक्षण झालं. अंकशास्त्राच्या भूलथापा देऊन तो भक्तांची फसवणूक करत होता. मात्र 10वीच्या या मार्कशीटनं त्याची पोलखोल केली आहे. तर खरातचं हे मार्कशीट एबीपी माझाच्या हाती लागलेलं आहे. कोणत्या विषयात त्याला किती मार्क्स पडले होते आपण पाहतोय. मराठीत त्याला 39 गुण होते, इंग्रजीमध्ये 37 गुण, गणितात तर तो चक्क नापास झाला होता, केवळ 28 मार्क पडले होते. विज्ञान विषयात 62 गुण त्याने मिळवले होते, समाजशास्त्रात 38 आणि हिंदीमध्ये 47. एकूण त्याची टक्केवारी होती 35.88%. तर भोंदू खरात 10वीला गणितात नापास झाल्याचं या मार्कशीटवरून स्पष्ट होत आहे. तर भोंदू बाबा अशोक खरातमुळे रुपाली चाकणकरांनंतर आणखी एक महिला नेत्या अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकसभेत विजयासाठी महिला नेत्यानं खरातकडे जाऊन पूजा केल्याची सूत्रांची माहिती असून लोकसभा निवडणुकीत ती महिला खासदारही झाल्याचं सांगण्यात येते आणि त्यामुळे या विजयी महिला खासदाराची एसआयटी चौकशीची शक्यता आता वर्तवण्यात येते. महिला नेत्या भोंदू खरातकडे तोटगा काढण्यासाठी गेल्या होत्या असंही सूत्रांनी सांगितलंय. भोंदू खरातनं धक्कादायक निकाल लावून देतो असं म्हणत पूजा करण्यास भाग पडल्याचा दावा या निमित्तानं करण्यात येतोय. खरातच्या कार्यालयात संबंधित महिला या कुटुंबासह याआधी आल्याची माहिती आहे. यापूर्वीही अनेक निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी त्या महिला नेत्यानं खरातकडे पूजा केल्याची चर्चा आहे. केवळ महिला नेत्याच नाही तर पुरुष नेताही खरातकडे निवडणुकीत विजयासाठी गेल्याची सूत्रांची माहिती आहे. तर अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातनं कोट्यवधीची काळी माया जमवल्याचे समोर आलंय. नाशिकमध्ये खरातनं आलिशान बंगले, फार्म हाऊस तसेच शिर्डीमध्ये अनेक मोक्याच्या ठिकाणी भूखंड, शिर्डीमध्ये 48 गुंठ्यांवर पसरलेल्या लॉन्समध्ये पार्टनरशिप अशी अमाप माया खरातनं जमवली आहे. शिर्डीतील वॉटर पार्क शेजारी निमगाव शिवारात असणाऱ्या या कोट्यवधीच्या मालमत्तेतही भोंदूबाबा भागीदार आहे. 48 गुंठे परिसरात असणाऱ्या सिल्वर ओक लॉन्समध्ये तो भागीदार असल्याचं समोर आलंय. शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचे बंधू महेंद्र शेळकेंच्या लॉन्समध्ये भोंदूनं गुंतवणूक केली आहे. शिर्डीत अनेक मालमत्ता असल्याची चर्चा असून या मालमत्ता त्यानं कशा मिळवल्या याची चौकशी केली जाते. भक्तांना गंडवून भोंदू मांत्रिक अशोक खरातनं जमा केलेल्या संपत्तीचा पूर्ण हिशोब अजून होणं बाकी आहे. तर अशोक खरात याच्या शिवनिका ट्रस्टच्या सर्व सदस्यांची चौकशी आता होणार आहे. नाशिक पोलिसांकडून शिवनिका ट्रस्टच्या सदस्यांची चौकशी होणार आहे. या ट्रस्टमध्ये रुपाली चाकणकर या देखील सदस्य असल्यामुळे आता त्यांची देखील नाशिक पोलिसांकडून चौकशी होणार असल्याची माहिती समोर येते. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सभागृहात निवेदन देखील सादर करण्यात आले. दरम्यान यावेळी बोलताना खरात याच्या संपर्कात असलेल्या राजकीय नेत्यांची देखील चौकशी होणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. सांगली शहरातील ज्या पंपांवर पेट्रोल उपलब्ध आहे त्या पंपांवर लोकांनी रात्री मोठी गर्दी केली होती. आज सकाळपासून देखील लोक पेट्रोल भरण्यासाठी पंपांवर गर्दी करतायत.
यामध्ये काही वादावादीचे प्रसंगही घडत असल्यामुळे सांगलीतील विश्रामबाग चौकातील पंपावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलंय। तरी देखील लोक पेट्रोल भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतायत। असे चित्र काल नंतर आज देखील सलग दुसऱ्या दिवशी पाहायला मिळत आहे। सांगली जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंपामध्ये काल रात्रीपासून नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी गर्दी करायला सुरुवात केली होती। हे चित्र आज सकाळी देखील दिसून येते आणि त्यामुळं पंपावरील जो पेट्रोल डिझेलचा साठा आहे तो अवघ्या काही तासामध्ये संपून जातोय। आपण सध्या विश्रामबाग चौकातील इंडियन ऑइल या ठिकाणी पंपावर आहोत। आत्ता सध्या एक टँकर जो आलेला आहे तो टँकर खाली करण्याचं काम सुरू आहे। मात्र नागरिकांच्या मनामध्ये जी अफवा आहे आणि त्यामुळे पेट्रोल पंपावर लोक गर्दी करत असल्यामुळे आपण पाहतो विश्रामबाग चौकामध्ये एक पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आले, कारण काही वादावादीचे प्रसंग घडत आहेत आणि या पार्श्वभूमीवरती या पंपावरती जे पेट्रोल भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहेत त्यामधून वादावादीचे प्रसंग असल्यामुळे पोलीस बंदोबस्त देखील तैनात केला गेला। आता सध्या आपण पाहतोय या पंपावरती पेट्रोलचा एक जो टँकर आलेला आहे तो खाली करण्याचं काम सुरू आहे आणि आत्ता बरेचसे लोक प्रतीक्षेत आहेत या ठिकाणी पेट्रोल कधी खाली उतरला जातो आणि या ठिकाणी बरीचशी मोठी रांग ही सकाळपासून अनेक पंपावर दिसून येते। हीच परिस्थिती रात्री 10 पर्यंत हीच परिस्थिती होती आणि सध्या विश्रामबाग चौकामध्ये या पार्श्वभूमीवरती लोक गर्दी करत असल्यामुळं पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। मुंबईच्या सीएसएमटी परिसरातील महिला उद्योजकांकडून कामगारांकडून चालवली जाणारं हॉटेल कुटुंब सखीला सुद्धा गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे अडचण निर्माण झाली आहे। गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं जेवढा गॅस मिळतोय तेवढेच पदार्थ या हॉटेलमध्ये केले जात आहेत। अधिवेशन सुरू असताना आझाद मैदानावर मोठ्या संख्येनं आंदोलक येत असतात आणि चहा नाश्त्यासाठी या हॉटेलवर ते अवलंबून असतात। मात्र याच हॉटेलमध्ये गॅस टंचाईमुळे मोठ्या अडचणींना या महिलांना सामोरं जावं लागतंय। गॅस संपला तर हॉटेल बंद ठेवून आम्हाला जावं लागेल आणि आमच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल असं या महिलांचं म्हणलेलं आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। अमेरिका इराण युद्धामुळे मागील 2-3 आठवड्यांपासून राज्यभरात गॅस टंचाईचा सामना करावा लागतोय। कुटुंब सखी संस्थेमार्फत इथे आपण बघतोय एक छोटेखानी हॉटेल जे आझाद मैदानाजवळ चालवलं जातं, जिथे सकाळी अनेक आंदोलक असतील, पोलीस कर्मचारी असतील किंवा मग या ठिकाणचे स्थानिक असतील, हे नाश्ता करण्यासाठी या कुटुंब सखीमध्ये येतात। मात्र ज्या प्रकारे गॅस टंचाईचा सामना करावा लागतोय, किती अडचणी येतात आणि किती गॅस शिल्लक आहे? अडचणी तर भरपूर येतात। तो काय काय सांगणार, सांगते काय लोक सगळे न खाता आता हे एवढं लगेच संपून जाणार आहे, त्याच्यानंतर काहीच नसतं। 2-3 वाजल्यापासून काही नाही, सगळे भांडी रिकामी असतात, काहीच नसतं विकायला। गॅसच नाही ना। आता गॅस किती आहे? पाव आहे फक्त, तेवढाच। आता हे एवढंच होणार आहे, बाकी नाही काय होणार आहे। मागच्या 2 आठवड्यांपासून ही गॅस टंचाई, मग कसं करताय तुम्ही? शुक्रवारी आला ना एक, तेव्हा म्हणून म्हणजे आम्ही सँडविच वगैरे करून विकत होतो गेल्या आठवड्यात। शिरा नव्हतं तेव्हा? काहीच नाही, पूर्ण आठवडा काहीच नाही, चहा नाही, काय नाही, फक्त सँडविच आणि हे करून विकत होतो। तर अधिवेशन सुरू आहे, आंदोलक मोठ्या संख्येने इथे येतात, नाश्ता करण्यासाठी येतात, मग त्यांना काय सांगताय तुम्ही? सांगा गॅसच नाहीये, आम्हाला वाटलं गॅस द्या आणून, पाहिजे तर कोणाकडून तरी, मग आम्ही करून तुम्हाला देऊ खायला। सगळे म्हणतात अरे काय काहीच नाही, इकडे नाही तिकडे, म्हटलं करणार काय, गॅसच नाही ना। कॅमेरा अनिल संगारेचा मी वेदांत नाईक, एबीपी माझा, मुंबई। साईबाबांच्या शिर्डीत 3 दिवस चालणाऱ्या रामनवमी उत्सवाला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। पहाटे साईबाबांच्या काकड आरतीनंतर फोटोची सवाद्य मिरवणूक काढून उत्सवाला पारंपरिक पद्धतीनं सुरुवात झाली आहे। दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून साई मंदिर आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईनं सजवण्यात आले। साई मंदिर परिसरात भक्तांच्या स्वागतासाठी उभारलेलं मयूरद्वार आकर्षक ठरत आहे। उत्सवाचे यंदाचं 115वं वर्ष असून हजारो भाविक साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी शिर्डीत दाखल होत आहेत। शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल होत असून भक्तांच्या निवास, दर्शन आणि सुरक्षेची विशेष काळजी साई संस्थांकडून घेण्यात येते। दरम्यान उद्या उत्सवाचा मुख्य दिवस असून उद्या साई मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं राहील। रामनवमीनंतर आता शेगाव येथील संत गजानन महाराजांचं मंदिर आज आणि उद्या 24 तास भाविकांसाठी खुलं असणार आहे। मंदिर प्रशासनानं तसा निर्णय घेतलाय। उद्या रामनवमी असल्यामुळे राज्यभरातून शेकडो दिंड्या शेगावच्या दिशेने निघाल्या असून आजपासूनच शेगावात लाखो भाविकांची गर्दी होईल असा अंदाज आहे। उद्या रामनवमी निमित्त शेगावातील श्री संत गजानन महाराज मंदिरात साजरा करण्यात येणारा राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय।
तर युद्धविरामाच्या संकेतामुळे बाजारात दमदार उत्साह संचारलेला आहे. सलग दुसऱ्या दिवशी बाजार तेजीत आहे. सेन्सेक्स उघडताच 600 तर निफ्टी 200 अंक तेजीत आहे. तासाभरात सेन्सेक्स 1200 तर निफ्टी 400 अंकांनी वधारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळून येण्याची चिन्ह आहेत. नाशिकमधील महिला पदाधिकाऱ्यांनी चाकणकरांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. रुपाली चाकणकरांना पक्षातील सर्व पदांवरून बडतर्फ करण्याची मागणी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत चाकणकरांची पाठराखण केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे चाकणकरांवरून राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडल्याचं दिसून येतंय. आपले प्रतिनिधी मंदार गोन्सारी आपल्या सोबत आहेत. मंदार, चाकणकरांच्या विरोधात आता राष्ट्रवादीत नेमकं काय चाललेलं आहे? 2 गट खरंच पडलेत का? काय घडतंय राष्ट्रवादीत? आपण पाहतो आहोत की राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक जिल्ह्यातील ज्या महिला पदाधिकारी आहेत, ज्या आत्तापर्यंत रुपाली चाकणकर यांच्याच नेतृत्वामध्ये काम करत होत्या, अशा महिला पदाधिकाऱ्यांनी, ज्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तालुकाध्यक्ष आहेत, नाशिकच्या जिल्हा अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या, या सगळ्यांनी पत्र लिहून रुपाली चाकणकर यांच्यामुळे पक्षाची बदनामी झालेली आहे आणि त्यांना पक्षाच्या सर्व पदांवरून बडतर्फ करण्यात यावं अशी मागणी केलेली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे जे अध्यक्ष आहेत मदने यांनी देखील सुनेत्रा पवारांना पत्र लिहून रुपाली चाकणकरांमुळे जी बदनामी झालेली आहे, पक्षाच्या विचारधारेच्या विरोधामध्ये त्यांनी जे काही काम केलेलं आहे त्यामुळे त्यांना हाकलून द्यावं अशा प्रकारची भाषा पत्रामध्ये वापरलेली आहे. यावरून आपल्याला हे दिसून येतं आहे की रुपाली चाकणकर यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक मोठा गट सक्रिय झालेला आहे. रुपाली पाटील पुण्याच्या या सातत्याने चाकणकरांच्या विरोधात आपण बोलताना पाहतोच, मात्र आज त्या सुनेत्रा पवारांच्या सोबत आहेत. ज्या रुपाली पाटील सातत्याने चाकणकरांवरती आरोप करतात त्यांना सुनेत्रा पवारांनी आज सोबत ठेवलेलं आहे. हे सगळं काही सांगून जाणार आहे. दुसरीकडे रुपाली चाकणकर यांना वाचवण्याचा किंवा त्यांची बाजू घेण्याचा देखील प्रयत्न सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीच्या एका गटाकडून होतो आहे. सुनील तटकरे काल मुख्यमंत्र्यांना जे भेटले ते याच अनुषंगाने भेटले असं बोललं जात आहे आणि यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये देखील 2 गट पडल्याचं बोललं जात आहे. एक गट हा रुपाली चाकणकरांवरती आणखी कडक कारवाई करण्यात यावी या बाजूचा आहे, तर दुसरा गट जो आहे तो रुपाली चाकणकरांची पाठराखण करणारा पाहायला मिळतोय. अजित पवार हयात असतानाच राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडल्याचं जे बोललं जात होतं, तर अजित पवारांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर आपण जे काही आतमधलं राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारण पाहतो आहोत त्यामध्ये देखील आपल्याला हे 2 गट पडल्याचं पाहायला मिळते. रुपाली चाकणकरांच्या विरोधात नाशिकच्या राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी घेतलेली भूमिका ही वरिष्ठ नेतृत्वाच्या संमतीशिवाय असू शकत नाही. त्यामुळे रुपाली चाकणकरांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसमधली अंतर्गत दुफळी पुन्हा एकदा उफाळून आलेली पाहायला मिळते. दुफळी तर उफाळून आलेली आहे, मात्र आता राष्ट्रवादीच्या अंतर्गत कारवाई आता रुपाली चाकणकरांवर होणार का? सुनीता पवार आता नेमकी काय पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मंदार, तुमच्याकडून अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी. विधान परिषदेत काल उद्धव ठाकरेंचं 9 सदस्यांचा निरोप समारंभ पार पडलाय. यावेळी निरोपाच्या भाषणात शिवसेनेचे आमदार आणि उपसभापती नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात आमचा भ्रमनिरास झाला असं त्यांनी म्हटलंय. रेडा कापला अशी टीका ठाकरेंची शिवसेना करते, मात्र तुम्ही श्रद्धेच्या नावाखाली काय केलं माहिती आहे असं त्यांनी म्हटलंय. आता माननीय उद्धवसाहेब ठाकरे ते नसताना बोलणं बरोबर नाही काही, पण मला हे कसं वाटलं वाईट की त्यांनी स्वतःबद्दलचीच कविता स्वतः का म्हणून दाखवली. कारण ती कविता माझी इतकी पाठ झाली होती ना, आणि विशेषतः मुख्यमंत्री झाल्यावरती आमची प्रचंड अपेक्षा होती. शिंदेसाहेब काय सांगायचं, आम्हाला असं वाटलं आम्ही धन्य झालो की बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव मुख्यमंत्री झाले. पण नंतर शेवटचे वर्षभर तर फार वाईट गेलं. भेटच मिळायची नाही, आपण नकोसे आहोत त्याची रोज खात्री पटायची. ते कोविड तर आम्ही आठवड्यातून हा मिलिंदचा 8-8 वेळेला हे करायचा, टेस्ट करायचा कोविडची. ज्यांनी भेटायला जायचं त्यांनी ती टेस्ट रोजच करायची असायची ना. आता काय बोलू नको, तू तिथेच आहेस,
पण करू शकतो आपण, पण किती दुसऱ्या माणसाला त्रास होतो या गोष्टींचा. आणि कोविडमध्ये काम कोणी नाही केलं, सगळ्यांनी काम केलं. शिंदेसाहेबसुद्धा स्वतः तो याचा सूट घालून कोविडचा PPE युनिट घालून तिथे गेले होते. तुम्ही प्रत्येकजण काम करत होता ना, बाकी सगळे लोकही काम करत होते. पण मला सगळ्यात वाईट या गोष्टीचं वाटलं की त्यांनी ती कविता वगैरे लिहिली, चांगलं केलं, पण अधिकाऱ्यांशिवाय ते भेटत कोणाला होते. आणि काय आता काही गोष्टी बोलायच्या नाहीत. त्यांनी ती कविताशी त्यांनी ती वाचली शेवटची की मला कोणी समजून घेतलं नाही म्हणून. तर मला काय वाटतं की एवढे मोठे प्रश्न असताना मोठे साहेब होते, त्यांना प्रश्न नव्हते का? त्यांची मी ऋणी आहे याच्यासाठी की त्यांनी मला 3 वेळेला आमदार केलं. आता याच्यानंतर मला एवढं ट्रोलिंग होणार आहे की ते ट्रोलिंग म्हणजे, कारण ते 20 पैसे रेटप्रमाणे 3 दिवसाचं ट्रोलिंग ठरलेलं असतं. ते 3 दिवस होतंच ट्रोलिंग. आणि त्याच कॉमेंट्स हो परब साहेब, काहीतरी माझं म्हणणं नवीन काहीतरी शोधून तरी घालायला पाहिजे त्यांनी. तेच होत असतं. दुसरं मला कळलं नाही, कोणी रेडा मारला का कोणी अजून देवीकडे गेलं. अरे आपण स्वतः काय काय करतो श्रद्धेच्या नावाने, त्याचा प्रत्येकाला स्वतःला माहिती आहे ना काय करतो ते. नाही, मुद्दा काय होतो या सगळ्यामध्ये की आपल्याला खरातला पकडायचं आहे, बरोबर आहे, पण त्याच्यासाठी काही पे निघा आहे, काही पे निशाणा बरोबर नाही आहे प्रत्येक वेळेला बोलणं. बरं, प्रत्येक वेळेला ते असंच बोलतात, टोमणे मारतात, त्याच्यानंतर काहीतरी त्याच्यातून काढतात. आणि त्यांची आता कविता नाही, आता प्रश्न काय झाला माहिती आहे? नाही, त्यांनी परत यावं. मला काय वाटतं, ते परत आलं तर मला असं देवाकडे मी रोज प्रार्थना करते की रोज ऐकून थोडे तरी जास्त माणसांना भेटायला लागतील. ते नाही, ते देव माझी प्रार्थना ऐकतच नाही. तर माझ्या मनावर काय अवलंबून आहे, ते कोणाचं ऐकतात ते तुम्हाला माहिती आहे, त्या व्यक्तीला सांगा तुम्ही, दुसरं कोणाला सांगा. हे पहा, मला साधी गोष्ट अशी वाटते, माझी भूमिका जी आहे ती लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, मी पणाचा दिमाख तुटला, अंतरंगी आवाज उठला, ऐरणीचा सवाल सुटला. या कहाणीचा आम्ही शिंदेसाहेबांबरोबर काम करायचा निर्णय घेतला. तिथेच आम्हाला प्रश्नांची उत्तरं मिळाली. एक. दुसरं मला असं सांगायचं आहे की सवंगडी सोडून गेले. आपल्या घरचा एखादा सेवक सोडून गेला तरी मी 2 दिवस विचार करते की आपलं काही चुकलं आहे का. 60 लोक 70 लोक सोडून जातात, हजारो जिल्हाप्रमुख निघून जातात, त्यांचा काहीच विचार का नाही मनामध्ये करत. आणि परत ते म्हणतात मला समजून घेतलं नाही. अहो, तुम्ही त्यांना समजून घेतलं नाही म्हणून ते सगळे निघून गेले. हा एक त्याच्यामधला भाग मला वाटतोय. आणि दुसरं असं आहे की हे पहा, मला पूर्वी मी सांगायला नाव पण हरकत नाही, मला रामदास कदम साहेब पण एकदा बोललेले की हे पहा, यांचं असं असतं की विजय असला की त्यांचा असतो आणि पराभव असला तर आमचा असतो. ते मला मी कधी विजयाच्या मिरवणुकीला जात नाही. आता इतके झटले लोक महानगरपालिकेसाठी, पण त्याच्या कमिट्या करताना यांना एक शब्दांनी सुद्धा विचारलं नाही. ती पद्धतच आहे. शेवटी कसं आहे की किती प्रमाणामध्ये सहन करायचं याची प्रत्येकाची मर्यादा ठरलेली आहे. मला तर असं वाटतं की अनेक वेळेला अनेक लोक शेवटी आजारी पडतात, त्यांना काही काय होतात गोष्टी, आणि तरी ते सहन करत राहतात. दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की आपल्याला कंटाळा येतो ना राजकारणाचा, तर मग त्याच्यामध्ये सत्तेच्या संदर्भात एवढं तरी आपल्याच घरच्या लोकांनी बघावी सत्ता, असं कशाला आग्रह धरायचा. एका शिवसैनिकावरती जबाबदारी टाकावी त्यांनी, असं माझं त्या ठिकाणी सांगणं आहे इथे. आणि मी असं म्हणेन या संदर्भामध्ये की सगळं मला काळजी या गोष्टीची वाटते की मध्यंतरी इंडस्ट्रीजचे काही लोक सांगत होते की त्यांना असं वाटतं की शिवसेना एवढ्या का झाल्यात, राष्ट्रवादी एवढ्या का झाल्यात, आणि म्हणून कुठली तरी शिवसेना संपवून टाकायची, कुठली तरी राष्ट्रवादी संपवून टाकायची, असा विचार काही लोकांच्यामध्ये सातत्याने चाललेला आहे. आणि अशा वेळेला शिकस्त करतोय आम्ही प्रत्येक बाबतीमध्ये सहकार्य करण्याची. आता आणखी एक मोठी बातमी आहे. काँग्रेसची दिल्लीतील 2 पक्ष कार्यालये रिकामे करण्याच्या नोटिसा आलेल्या आहेत. दिल्लीतील अकबर रोडवरचे मुख्यालय रिकामं करण्यासाठी देखील नोटीस आता बजावण्यात आलेली आहे. दिल्लीत न्यूटन झोनमध्ये काँग्रेसचं मुख्यालय आहे. 28 मार्चपर्यंत मुख्यालयाचा ताबा सोडण्याची नोटीस बजावण्यात आलेली आहे. रायसीना रोडवरच्या युवक काँग्रेसच्या कार्यालयालाही अशाच स्वरूपाची नोटीस प्राप्त झालेली आहे. काँग्रेसच्या दोन्ही नोटिशींच्या विरोधात कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. नोटीस बेकायदेशीर आहे, राजकीय हेतून प्रेरित आहे असा आरोप अभिषेक मनु सिंघवी यांनी केलाय. काही काळापूर्वी काँग्रेसचं मुख्यालय इंदिरा भवनला हलवण्यात आलेलं आहे. त्यानंतर आता काँग्रेसच्या या 2 कार्यालयांना रिकामं करण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
इस्रायलकडून लेबनॉनवर मोठा हवाई हल्ला, अल अमाना गॅस स्टेशन लक्ष्य, स्थानकाची इमारत उद्ध्वस्त, हिजबुल्ला संघटनेचं गॅस स्टेशन असल्याचा आरोप, अमेरिकेकडून प्रतिबंधित असलेलं गॅस स्टेशन. युद्धविरामाच्या चर्चेत इस्रायल मात्र युद्ध थांबवण्यास तयार नसल्याचं चित्र. इस्रायलकडून लेबनॉनवरील हल्ले तीव्र, इंधन तळ लक्ष्य, दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवर हवाई हल्ले, हिजबुल्लाकडून उत्तर इस्रायलवर 30 रॉकेटचा हल्ला. इस्रायल आणि लेबनॉनमधील संघर्षामुळे लेबनॉनमध्ये तब्बल 10 लाखांहून अधिक नागरिकांचं स्थलांतरितांमध्ये 3 लाख मुलांचाही समावेश. युएनकडून दोन्ही बाजूंना तणाव कमी करण्याचं आवाहन. इराणच्या लष्करी सामुग्री उत्पादन केंद्रावर अमेरिकेचा हल्ला, काझवीन येथील अल्बोर्ज औद्योगिक शहरावर अत्याधुनिक B-2 बॉम्बर्सचा हल्ला, तेहरानजवळील काझवीन शहरावर अमेरिकेच्या लढाऊ विमानांची धडक. इराणमधलं इस्फहान शहर सततच्या हल्ल्यांनी उद्ध्वस्त, अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतरची दृश्य समोर, इमारती उद्ध्वस्त, रस्त्यांवर दगडधोंड्यांचा खच, व्हिडिओत स्थानिक ढिगारे हटवत असल्याचे दृश्य. अमेरिकेकडून A-10 वॉरथॉन या विमानानं इराकच्या उत्तर मोसुलवर हल्ला, इराकमधील इराण समर्थक PMF या सशस्त्र दलाची ठिकाणे लक्ष्य, भीषण हल्ल्याची दृश्य समोर. A-10 वॉरथॉन हे जुन्या पिढीतलं सर्वोत्तम लढाऊ विमान. जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष फ्रँक वॉल्टर यांच्याकडून इराणचं समर्थन, अमेरिका आणि इस्रायलकडून आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन, जर्मनीची भूमिका. एकीकडे युद्धविरामाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे इस्रायल आणि अमेरिकेच्या तळांवर इराणचे हल्ले सुरूच. ऑपरेशन टू प्रॉमिस 4 अंतर्गत इराणचे हल्ले, इराणने जारी केले क्षेपणास्त्र हल्ल्यांचे व्हिडिओ. इराणकडून इस्रायलच्या तेल अवीव शहरावर क्षेपणास्त्र हल्ला, हल्ल्यानंतर परिसरात भीषण स्फोटांचा आवाज, स्फोटानंतर काही फुटांपर्यंत कार उडून पडल्याचा व्हिडिओ समोर. इराणकडून इस्रायलच्या बेनी ब्राकमध्ये मिसाईल हल्ला, इमारतीचं मोठं नुकसान, मध्ये इस्रायलमधील 60 ठिकाणी लक्ष्य, हल्ल्यात 3 नागरिक जखमी. इराणकडून अमेरिकेच्या इराकमधील व्हिक्टोरिया लष्करी तळावर हल्ला, रडार प्रणाली आणि लष्करी हेलिकॉप्टर्सवर झालेल्या हल्ल्याचा ड्रोन व्हिडिओ समोर. प्रथम टेहळणी, त्यानंतर आत्मघाती ड्रोन हल्ला, इराण समर्थित इराकी मिलिशियानं स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी. इराणकडून इस्रायलच्या रामल्लाह या शहरावर मिसाईल हल्ला, शहरात सायरनचा आवाज, जीव वाचवण्यासाठी नागरिकांची सुरक्षित ठिकाणी धाव. युद्धात आतापर्यंत इराणमधील 9,000हून अधिक सैन्य ठिकाणी लक्ष्य, अमेरिकन लष्कराचा मोठा दावा, इराणची युद्धाची क्षमता खूपच कमी झाल्याचाही दावा. अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचा आजचा 26वा दिवस. युद्धविरामाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर हल्ले घडले. गेल्या काही तासात दोन्ही बाजूंनी कोणताही मोठा हल्ला नाही, चर्चेतून तोडगा निघेल, ट्रम्प यांचा दावा. इराण आणि अमेरिकेत मोठा करार, इराणनं आश्चर्यकारक भेट दिल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. तर करार आण्विक नाही तर तेल आणि गॅसशी संबंधित असल्याची ट्रम्प यांची माहिती. आखाती युद्धाचा केमिकल इंडस्ट्रीलाही मोठा फटका, पुरवठा साखळी प्रभावित झाल्यानं वेगवेगळ्या रसायनांच्या किमतीत 200% वाढ. युद्ध थांबलं नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होईल, पुरवठादारांचा अंदाज. पेट्रोल टंचाईच्या अफवेनं सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा, सांगलीत सगळ्याच पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दीमुळे काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याचंही समोर. जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानंतरही कोल्हापुरात सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल पंपांवर गर्दी, पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होईल या अफवेनं नागरिकांची पेट्रोल पंपांकडे धाव. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पेट्रोल भरल्यामुळे काही पेट्रोल पंपांवरचं पेट्रोल संपलं. युद्धामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी अडचणीत, कांद्याचा बाजार समितीत उठाव नसल्यानं शेतकरी चिंतेत, तर जहाज कंटेनर कोणीही आयात करण्यास तयार नसल्यानं धुळ्यातील कांदा व्यापारी अडचणीत, सिलेंडर नसल्यानं हॉटेल व्यावसायिकही कांदा घेत नसल्यानं अडचण. कांद्याची आवक, नवीन कांद्याची आवक आत्ताच चालू झालेली आहे, पण युद्धाच्या परिणामामुळे कंटेनर मिळत नाही, त्याच्यामुळे माल एक्सपोर्ट होत नाहीये. आणि कसं आहे, हॉटेलला गॅस वगैरे टंचाई असल्यामुळे हॉटेलला नाही माल जात नाही, त्याच्यामुळे मालाला उठाव फार कमी आहे. जळगाव शहरात खानावळीत उरलेलं अन्न यासह भाजीपाल्यापासून बायोगॅसची निर्मिती करण्याचा यशस्वी प्रयोग.
40 जणांच्या स्वयंपाकाच्या गॅसची निर्मिती करत गेल्या 20 वर्षांपासून गॅसबाबत अनिल भोळे स्वावलंबी. वेस्टेजपासून काय बनवू शकतं, गॅस निर्मिती होऊ शकते का, म्हणून मग मी तो गॅस निर्मितीचा डोक्यात आलं आणि हा प्लॅन सक्सेस केला. आता जो आपल्याला गॅस टंचाई जाणवते, मला तर त्याचं काही जास्त म्हणजे हे होत नाही, फरक पडत नाही आहे. कारण माझं याच्यावरती बरंचसं अन्न तयार होऊन जातं आहे. मेसचं 30-35 जणांचं जेवण तयार होऊन जातं आहे.